तर नागपूर दक्षिणमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे। मात्र या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचं पारडं जड दिसते। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत, त्यांच्या विरोधात कोण आहेत, पाहूयात। बघा, नागपूर दक्षिण एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। काँग्रेसचे गिरीश पांडव हे संभाव्य आमदार आहेत। भाजपचे मोहन मते यांच्यावर त्यांनी मात केलेली आहे। खरं तर या नागपूर दक्षिणमध्ये दोन्ही पक्षाच्या हायकमांडनी लक्ष दिलं होतं। मात्र कुठेतरी काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी बाजी मारलेली आहे। मोहन मते यांना मागे टाकत मतदारांनी देखील संभाव्य आमदार म्हणून गिरीश पांडव यांच्या पारड्यात मत टाकलेलं आहे। नक्कीच लोकसभेत सुद्धा जर आपण बघितलं असेल तर एक जागा सोडता विदर्भातल्या सर्व जागा काँग्रेसच्या पारड्यात पडल्या होत्या। का विदर्भामध्ये काँग्रेसचं पारडं जड आहे सांगतायत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे, पाहूयात। नागपुरातील दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी भाजपचे जे विद्यमान आमदार राहिलेले आहेत, जे 2 वेळा आमदार राहिलेले आहेत, मोहन मते यांच्या विरुद्ध काँग्रेसचे जे गिरीश पांडव आहेत त्यांच्या विरोधात खरं तर ही लढाई होती। या ठिकाणी उभाटाकडून म्हणजे शिवसेनेकडून जे उद्धव सेनेकडून जे आहे जागेची मागणी सुद्धा केली होती। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी जे आहे वैर सुद्धा आणि काही वेळासाठी वादंग सुद्धा निर्माण झालं होतं। अशा ठिकाणी काँग्रेसचे गिरीश पांडव यांना या ठिकाणी उमेदवारी देत काँग्रेसने मैदानात उतरवलं होतं। काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी मागच्या वेळेस सुद्धा लढत जे आहे चांगली दिली। त्यावेळी अवघ्या 3 ते 3.5-4 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता। यामुळे त्यांनी मागील 5 वर्षात जो संपर्क होता तो सारखा सातत्याने कायम ठेवला। त्याचबरोबर जे आहे लोकांशी नाळ सुद्धा जुळून होते। तेच विद्यमान आमदार जे आहे मोहन मते यांचाही दांडगा संपर्क होता, युवकांमध्ये त्यांचा संपर्क होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी जे केलेले विकास कामं होते त्याचं पाठबळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पाठबळ पाहता कुठेतरी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला असला तरी 2 वेळा विद्यमान आमदार राहिल्यामुळे कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहे जे गिरीश पांडव आहे यांना कुठेतरी जे आहे सरशी मिळताना जे आहे दिसून येत आहे। थोडीशी आघाडीवर जे आहे काँग्रेस दिसून येत आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदर निकाल हा 23 तारखेला येणारच आहे। मात्र या ठिकाणी काँग्रेसने मागच्या वेळेस केलेली जे काही चूक होती किंवा जे मतदान होतं ते अवघ्या काही मतांनी कमी पडलं, त्यामुळे त्याची भरपाई काढून जे आहे काँग्रेसला या ठिकाणी विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहे।